माय हे सगळे मित्र कधीच सुधारणार नाही. नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश. तपा काल पेपर झाला तर आज सगळ्याली सुट्टी होती म्हणून सगळेच जरा लेट उठले आणि सगळ्याली भुकाही लय लागल्या होता म्हणून पटापट सगळे रेडी झाले आणि जेवण करायला निघालो. आता मेस मध्ये जाता जाता आपला मित्रही भेटला होता. फायनली आता मेस मध्ये तर पोहोचलो. पटापट जेवण करतो, लय भूक लागली ना रे बा. पटापट जेवण केलं आणि तसंच रूम वर आलो, कारण अभ्यास करायला लागते ना, उद्या पेपर आहे ना. काहीच अभ्यास नाही झाला आणि रूम वरचं वातावरण तर पाहूनच घ्या, सब अभ्यासाला लागले. आदित्यला झोप येऊ राहिली तरी अभ्यास करू राहिला भाऊ. चला आता मी पटापट अभ्यास करतो. आता कसं अभ्यास करता करता संध्याकाळ झाली होती, साराईची इच्छा होती का चला पटापट चहा पिऊन येऊ एक कप. म्हणून आपले सगळे मित्र घेऊन पटापट आलो चहाच्या दुकानावर. आणि इथंच आपले रूममेट पवन दादा दिसले ना. आता चहा तर त्याच्याच कडून झाला पाहिजे ना, म्हणून साऱ्या पोराईनं मस्त मस्का लावला त्याला. फायनली त्याने दिलाय चहा. इथं चहा बनायला जरा टाइम होता म्हणून पोट्टी एवढी मस्ती करू राहिले का चहा बनवणारे दादाही हसू राहिले याच्यावर. लयच खतरनाक मित्र आहे ना बा माये.